मी आता हा नाही मी आता बाईटच देतो ना, काय करते? नाही मी करतो ना, तू काय घाबरतो? मी मी बोलतो ना, मी आताच बोललो, तुम्ही ऐकलत नाही. मी म्हटलं आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांना गड्डे महाराष्ट्राचे भरायला ताकद मिळो असं म्हटलेलं आहे. तर ते आमचेच म्हणतो, मी पण त्यांना आमचे मित्र आम्ही असंच म्हणतो. असं आम्ही आमचं म्हटल्यामुळे काय झालं, ते देवेंद्र फडणवीस माझ्या काँग्रेसमध्ये आलेत का? अनर्थ करू नका. हे महाराष्ट्राचं कल्चर आहे आणि महाराष्ट्राच्या कल्चरमध्ये विचाराची लढाई वेगळी होऊ शकतं, पण जे काही संबंध असतात ते संबंध कायम ठेवायचे, हे महाराष्ट्र कल्चर आहे. आणि महाराष्ट्राचं कल्चर आम्ही सांभाळलं तर कोणाला अडचण कशाला असावी. आम्ही विधानसभेच्या रेकॉर्डला ते पण बोलतात आणि मी पण बोलतो, रेकॉर्डला आहे आमचं. त्याच्यामुळे आमची मैत्री ही काही लपलेली नाही महाराष्ट्राला. त्यामुळे आम्ही वैचारिक काय असेल आमची लढाई, पण आम्ही दोघंही एकत्रितच आहोत. तुम्ही आमचे म्हटलं तर मग काय ते आमच्या पक्षात येणार आहेत? त्यांनी तुम्ही विधानसभा अध्यक्षपदाचा जो राजीनामा जुना विषय होता परत एकदा सभागृहामध्ये उपस्थित केला. पुरावे द्यावे लागतात, ते वकील आहेत निष्णात, काही त्यांना सायटेशन द्यावं लागतं, ते त्यांनी दिलेत. अरे वाईट का नाही, चल अर्थ आहे. की दोन उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन प्रस्तावावर राजकीय भाषण केले, तर पुढे हे दाखवण्याचा प्रयत्न होता की भाजपच्या जवळ दोघांमध्ये स्पर्धा आहे का, की कोण भाजपच्या जवळ? ते आता पुढं खूप सारे खेळ आहेत, त्यांना भाजप कळलीच नाही दोघांना. जेव्हा आता पुढं जेव्हा कळेल त्यावेळेस ते त्याच्यावर मला खूप सारं बोलता येईल, पण आत्ता काही त्याच्याबद्दलचं बोलायचं नाही. त्यांचा सुखी संसार राहावा असं आमची अपेक्षा आहे. पण काय होणार आहे, या नागपूरच्या अधिवेशनापर्यंतच खूप साऱ्या गोष्टी पुढे येतील. महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेत्यासाठी अद्याप अर्ज केला गेला नाही. तुम्ही घटनेच्या बरेच अजून निवड केली? अर्ज केला जात नाही. आम्ही परवा पण सांगितलं की आम्ही तिन्ही पक्षाचे सगळे नेते बसू आणि त्याच्यामध्ये एकमताने एक नाव आम्ही त्यांना देऊ विधानसभा अध्यक्षाला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी ज्या दिवशी अध्यक्षाच्या निवडीचा जो फॉर्म भरायचा दिवस होता त्या दिवशी आम्ही भेटलो. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि त्याच्यातला मार्ग निघेल आणि आम्ही आता तीनही पक्ष येत्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या बद्दलची भूमिका बसून आम्ही निर्णय घेऊ. आम्ही अधिवेशनात करू ना. आम्ही आता या नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही आमचा गटनेता आपल्याला पाहायला मिळेल. महायुतीमध्ये समन्वय नसल्याने मंत्रिमंडळाची यादी आहे ती रखडलेली आहे, कसं? मी आताच या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की आता नागपूरच्या अधिवेशनापर्यंतच या माहितीमध्ये काय काय होतं ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावर आत्ता काही प्रतिक्रिया करणं काही बरोबर नाही. गटनेतेपदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत काही रस्सीखेच मांडण्यापेक्षा स्पर्धा, कुठलीच स्पर्धा नाही आहे. हायकमांडला आम्ही एकमताने ठराव करून पाठवलेला आहे. हायकमांड ज्याचं नाव पाठवेल तो आमचा गटनेता होईल. गौतम अदानींनी भेट घेतली आहे फडणवीसांची काल, त्याच्यामुळे दिल्लीच्या नेत्यांकडे फायनल होत आहे, पण शिंदे आणि अजितदादा पण ते तिकडेच जात आहे. मग सगळ्यांचं कोणाला मंत्री करायचं नाही करायचं तर दिल्लीतच आहे. हे आता नॅशनल पार्ट्या झाल्यात ना दोघांच्याही, आणि यांचे सगळ्यांचे नेते अमित शहा आहेत आता. अंतिम नेते हां, त्यांचे अंतिम नेते अमित शहा. सर हिंदी में एक ईवीएम वाला